आवरलं नाही आणखी. ए पोरा उठ बरं, बाहेर बस थोडं. उठ, मला सोपा आवरू दे. उठ उठ उठ, लवकर उठ. पोरगं बी ना कुठलं सामाईन कुठं, कुठलं सामाईन कुठं. यांना बी थोडं नाही काही काम सुधरत. हे नुसते यांचे दोपटे हिथं तिथं हिथं तिथं ठेवीत ते. उठा, मला सरळ करू द्या. अरे पाहुणे आलेत काय, पंतप्रधान यायला काय ग तू एवढं लागलं मला सांगायला. वावरा नावरा तिकडचं आवर. कोण यायला लागलंय असं? अहो हॉल मध्ये मेन बसायची जागा आहे. उठा इथलं, मला आवरू द्या. पण कोण यायला लागलंय? कोण? अहो माझी बहीण यायला लागली. काय? पण हो काय भूतासारखे पळाले बाई हे. रुको जरा, सबर करो. दुसरं आता शिक्षा वाचा दिसला ते तुम तरुण प्राण 25 वर्षाचं लेकरू. अहो काय भूतावाने अवतार केलाय, काय ते पांढरं दोट तोंड केलंय, काय पावडर लावली, काय पटत आहे तुमच्या जीवाला. अहो बहीण यायला लागली माझी, आणलंय खुश होऊ नका. तिचं लग्न जमणार आहे, तिला बघायला मुलगा यायला लागलाय. आले तर नटून खटून कपडे चेंज केले तर ह्यांनी तर. बघा घरात बसा. तिला मुलगा बघा येणार आहे होय. कसं लग्न होतंय तेच नाही फक्त तिला ती अगोदर बघ पुसली पावडर आता दिसतं का आता चांगलं सांग. आणि तिचं एवढ्या लवकर कमून लग्न करायचं आहे. तुम्हाला काय आकली विकली आहेत का? तिला शिकून द्या, तिच्या पाया उभा राहून द्या, काहीतरी तिला बनवून द्या. तिच्यामध्ये गट्स आहेत. ती IAS IPS नक्कीच होईल. इतकी हुशार आहे ती. आणि तिचं लग्न एवढं लवकर काय मग करणार? अजिबात लग्न काय करायचं नाही. मी होऊन देणार नाही लग्न. कसं होतं ते बघतो. ती तुमची मिवणी. तुम्ही तिचा बाप भीप नाहीत. एवढा दाब द्यायला लागला तर सांगायला लागला. तिचा बाप काय आहे ती बघन. तिच्या बापाने स्थळ आणले, तिचा बाप जमविणार आहे. तुमचा काय संबंध आहे मध्ये? एवढं दाब देऊन बोलायला लागलात. दाजी सारखं राहा. आणि एवढं काय तुम्हाला झालंय चिडायला भिडायला? कसं नाही का, म्हणजे मला असं वाटत होतं म्हणून मनातलं बोललो. बघा तुमच्या हिशोबाने. हो आम्ही आमच्याच हिशोबाने बघतो. पप्पा इथं माझ्या बघायला तिचं सगळं पप्पा बघते तिचं कसं आहे ती. तुम्ही जास्त मध्ये बोलायचं नाही, जास्त मध्ये उड्या मारायच्या नाही माकडासारख्या. तसं असता माकडासारखं पावडरला रंगून आला होतात. आणि ती आता यायला लागली बघा, बस स्टँडवर आली, यायला लागली ती. जास्त नाटकं करायचं नाही, तिच्या जवळ जायचं नाही, लांब बसायचं आणि मोजकच बोलायचं, नीट राहायचं. तिला आणायचं का गाडीवर? काही गरज नाही तिला आणायला जायची. माझ्या पप्पाकडे लय पैसा आहे, ती रिक्षाने येईल. आणि तुमच्या गाडीत आहे का पेट्रोल? मला काल बाजाराला नाही म्हणलं होतं, म्हणलं पेट्रोल नाही. चलत हिंडतात 2 दिवसापासून. आणि लागली तिला आणायला जायला गाडीनी. आली बहीण आली. अहो काय बिघडलात का पिसाळलात का तुमच्या अंगात रानगा भिनगा शिरला एखादा? उठा, तोंडावर पडूस तर पडायला लागलात तुम्ही. अरे तू पळाली म्हणून मी पळालो ना. मला बी आनंद झाला ना तुझी बहीण आली म्हणून. तुम्हाला सांगितलेलं लक्षात नाही का मग अशीच नीट राहा म्हणून? उठा लवकर. हो इकडं. ये जाऊ दे त्यांना. ये मोना ये.
ये ये बस मोना, इथं. ये ये बस बस. इथं. ये. अय इथं बस, काय इथं बस, उठा तुम्ही, हा तिकडं ये बस इथं. थांब तू. ओ काय बसला तिथं, उठा. तिच्या बॅग घ्या आणि तिकडे बेडरूम मध्ये नेऊन ठेवा. उठा लवकर. आणखीन काय नाही का? नाही काय नाही. कुली बनवलं मला, कुली. कसा झाला प्रवास? खूप छान झाला. बेजारी नाही ना झाली, उलट्या बिलट्या नाही ना नाही झालं. झाल्या? उपाशी असशील तू. तू बस, मी काय करते तुला जेवायला करते, तुझं फेवरेट. बस इथं. हा रुको जरा सबर करो. असं झाला प्रवास. खूप छान झाला. हां, तू लग्न कमन करायला लागली तू? काय करणार, दीदीच्या पुढे, मम्मी पप्पाच्या पुढे नाही ना जाता येत. अगं तुझं वयच नाही आणखी लग्नाचं. काहीतरी बनायचं, काहीतरी करायचं, काहीतरी दुनियाला करून दाखवायचं, मग लग्न तिच्या माझी पण खूप इच्छा आहे हो भाऊजी, पण करणार काय. तुझे आई वडील यांना अकली नाहीत, लगेच लग्न लावून द्यायला. अजिबात लग्न करू नको. तुला मी आहे ना, तुला काय लूट घेते. तुमच्यासोबतच लग्न केलं असतं हो, पण तुम्ही दीदीसोबत लग्न केलं. लय मोठी चूक केली मग. माझी पण इच्छा होती तुमच्यासोबत लग्न करायची. पहिलंच म्हणायचं की का मग हे. हा ना, पण त्याला खूप वेळ झाला आता. धर पाणी पी. मी खायला करते आणि निवांत बस इथं. हा, टीव्ही ठीक लावून आहे. देऊ का तुला? हे बघ इथं कुठं गेला. नाही नाही चालेल, बसते मी तरी पण. असं फोन पाहते ना. तुला बोर व्हायला लागलं तर वाटलंच तर ठीक आहे, टीव्ही लाव. चालेल. मी स्वयंपाक करते. हा, बनवतो तुझ्या. kitchen निवांत बस, हा. टेन्शन घेऊ नको. तुझा किचन मध्ये. ओ इकडे या. आलात का? आलो आलो.